एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। संसद भवन परिसरात एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने। राहुल गांधींनी मोदींच्या घराबाहेर आंदोलन केल्याचा मुद्दा तापला। नीट पेपर फुटी प्रकरणी पंतप्रधानांची पोस्ट। खटला जलदगती न्यायालयात चालवणार, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा। ठाकरे बंधूंची आज पत्रकार परिषद। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात भाष्य करणार। मुंबईत 26 जुलैला संयुक्त मोर्चा। दिल्लीतली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंचं मौन आंदोलन। विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं मोदींना आवाहन। जंतर मंतरवर सीजेपीचं विद्यार्थी आंदोलन कायम, तर सरकारनं आश्वासन द्यावं, उपोषण मागे घेईन। रुग्णालयातून वांगचूक यांचं आवाहन। दिल्लीत पुन्हा राडा। संसद मार्गावर पुन्हा दगडफेक। एसीपीसह 3 पोलीस जखमी। पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रू गॅसचा मारा। दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराची राष्ट्रीय मानवी आयोगाकडे तक्रार। सर्व फुटेज जपून ठेवण्याच्याही हायकोर्टाच्या सूचना। जंतर मंतरवर आंदोलकांकडून महिला पत्रकाराशी गैरवर्तन। भाजप खासदार मेधा कुलकर्णींकडून व्हिडिओ पोस्ट। कठोर कारवाईची मागणी। देशभरातून जंतर मंतरवर येणाऱ्यांचा ओघ सुरूच। नागपूर पुण्यातून जाणाऱ्यांची मोठी संख्या। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। हिंसेऐवजी संवादातून प्रश्न सोडवा। अण्णा हजारेंचं मोदींना पत्र। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांशी पत्रव्यवहार। दिल्लीच्या विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा। राजकारण्यांनी आंदोलन हायजॅक करू नये, ट्विटद्वारे सविस्तर पोस्ट। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर नड्डा राहुल गांधींचे आरोप प्रत्यारोप। काँग्रेसच्या काळात सर्वाधिक पेपर लीक झाल्याचा नड्डांचा दावा। विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ हिंगोली बंदची हाक। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर। रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरण 90% भरलं। त्र्यंबकेश्वरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाली। 3 भाविक जखमी। मंत्री गिरीश महाजनांकडून मदतीचे निर्देश। मुंबई ठाण्यात रात्रभर पावसाची संततधार। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर। उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस। शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू। पहिल्या टप्प्यात 7.5 लाख शेतकरी लाभार्थी। आषाढी वारीच्या पोलीस बंदोबस्तात यावर्षी वाढ। जास्त भाविक येण्याचा अंदाज। 7,000 पोलीस होमगार्ड तैनात।